किती सज्जन माणूस होता. जितेंद्रनी एक सिनेमा काढला होता इदारे यार 74-75 साली. त्यातलं एक गाणं मोहम्मद रफीने रेकॉर्ड केलं होतं ज्याचे त्याला 4,000 रुपये मिळाले होते. तो सिनेमा इतका रखडला. 4 वर्ष 5 वर्ष शूटिंग चालू होतं. सिनेमा काही पूर्ण होत नव्हतं. 5 वर्षानंतर मग ते शूटिंग पूर्ण होता होता एक गाणं मोहम्मद रफी आणि किशोर कुमारच्या आवाजात रेकॉर्ड झालं. तर त्याचा जो सेक्रेटरी होता त्यांनी सांगितलं की वा किशोर कुमारला आपण 20,000 दिलेले आहेत, तर मोहम्मद रफीला किती द्यायचे. म्हणजे जेवढे किशोर कुमारला दिले तेवढेच 20,000 रुपये मोहम्मद रफीला द्या. मोहम्मद रफीकडे 20,000 रुपये पाठवले त्यांनी. तर मोहम्मद रफीने पाहिले की 20,000 रुपये. त्यांनी फोन केला आणि पंजाबीमध्ये बोलला होता जैसे कि यार पापे मेरे को जो 4,000 का वादा किया था वो मेरे को सिर्फ 4 ही हजार होना, 16,000 रुपये त्याच्या पीएने वापस पाठवले. हे जितेंद्रनी तुम्हाला यूट्यूबला किंवा पहिला लिंक दिसेल त्याची. आणि स्पेसिफिकली जितेंद्रनी हा किस्सा मोहम्मद रफीचा सांगितलेला आहे. म्हणजे किती सज्जन होता तो माणूस की म्हणजे दुसरा एखादा माणूस असता तो 20,000 रुपये ठेवून घेतले असते.